केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कर सवलतीबाबत सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आली आणि यानुसार आता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या वाचनादरम्यान सांगितलं। याशिवाय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घर मालकांसाठी असलेल्या कराच्या सवलतीमध्ये सुद्धा एक मोठी आणि आनंदाची माहिती दिलेली आहे। यापुढे घर मालकांसाठी असलेल्या कर सवलतीबाबतच्या अटी या शिथिल करण्यात आलेल्या आहेत। नेमकं यानंतर काय बदलणार, घर मालकांना करामध्ये नेमका काय फायदा होणार, याविषयी निर्मला सीतारामन काय म्हणाल्या आणि तज्ञांचं यावरचं मत काय, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सांगितल्याप्रमाणे यापुढे समजा जर आपल्या नावे 2 घरं असतील तर आपल्याला या दोन्ही घरांच्या मालमत्तेवरती कर सवलतीसाठी अर्ज करता येणार आहे। यापूर्वी केवळ एकाच घरावरती कर सवलतीसाठी आपल्याला अर्ज करता येत होता, केवळ एकाच घरासाठी आपल्याला हा लाभ घेता येत होता। मात्र आता समजा जर तुमच्याकडे 2 घरं तुमच्या मालकीची असतील, त्या दोन्ही घरांमध्ये कोणी राहत असेल तर आपल्याला या मालमत्तांवर सुद्धा कर सवलत मिळवता येऊ शकते। याविषयी अर्थसंकल्पाच्या वाचनामध्ये केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन काय म्हणाल्या ते आता आपण पाहूया। निर्मला सीतारामन म्हणाल्या की सध्या करदाते काही अटी पूर्ण केल्यावरच स्वतःच्या ताब्यात असलेल्या मालमत्तांवर कर सवलत मिळवू शकतात। करदात्यांना येणाऱ्या या अडचणी लक्षात घेता कोणत्याही अटीशिवाय ताब्यात असलेल्या स्वतःच्या 2 मालमत्तांवर कर सवलतीचा लाभ घेण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव आम्ही योजलेला आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून तज्ञांचं नेमकं काय मत आहे ते सुद्धा आपण पाहूया। bankbazaar.com चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदिल शेट्टी यांनी फायनान्शियल एक्सप्रेसशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या या निर्णयाबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे। शेट्टी असं म्हणतात की या सवलतीमुळे अनेक मालमत्तांचे मालक असलेल्यांच्या कराचा भार लक्षणीयरित्या कमी होणार आहे। यामुळे आर्थिक लवचिकता आणि घरमालकीला प्रोत्साहन मिळणार आहे। अनेक कुटुंबांच्या घरांबाबत विचार करता हा निर्णय केवळ मोठ्या प्रमाणात कर सवलतच देत नाही तर रिअल इस्टेट गुंतवणुकीला देखील प्रोत्साहन देतो। सरकारने हे पाऊल उचलल्यामुळे आर्थिक सक्षमीकरण आणि राहणीमान सुलभतेवरील त्यांचा दृष्टिकोन हा बदलू शकतोय। शिवाय या निर्णयामुळे मध्यम वर्गाला बळकटी मिळणार असून ही रचना आता सुलभ होणार आहे असं सुद्धा शेट्टी यांनी म्हटलं। दुसरीकडे मी सुरुवातीलाच नमूद केलं त्याप्रमाणे 1 फेब्रुवारी 2025 ला जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये इन्कम टॅक्स बाबत सर्वात मोठी घोषणा करण्यात आली, ती म्हणजे आपलं उत्पन्न जर 12 लाखांपर्यंत असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा कर भरण्याची आवश्यकता नाही। मात्र 12 लाखाच्या वर उत्पन्न असलेल्यांचं काय, त्यांना किती उत्पन्नावरती किती इन्कम टॅक्स भरावा लागू शकतो आणि इन्कम टॅक्स विषयीच्या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलवरील अन्य व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा। यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक किंवा आय बटन मधील लिंकवर सुद्धा आवर्जून क्लिक करू शकता। बजेट विषयीची सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।